नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 या ठिकाणी घटक चाचणी 1 उद्याच्या 11 ऑगस्टपासून होणार आहे. नमुना चाचणी आपण सोडविणार आहोत. या ठिकाणी 20 गुणांचा पेपर आहे. हा 40 मिनिटाचा वेळ आहे. प्रश्न पहिला अ आहे. नमुना पहा असा असतो. खालील प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडून त्यासमोरील चौकटीत लिहा. या ठिकाणी पहिला आहे, इथं कोटी 3, करणीची कोटी 3, परत त्याच्या आत करणी 5 आहे. या करणीची कोटी, आतल्या करणीची कोटी 2 आहे, बाहेरच्या करणीची कोटी 3 आहे. या दोघांचा गुणाकार 3 दुनी 6, अचूक पर्याय 6 नंबर्स या ठिकाणी सी. ओके, अचूक पर्याय सी निवडलेला आहे. दुसरा पी बरोबर महिरपी कंसात 1 2 3 डॉट 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 10 हा कोणत्या प्रकारचा संच आहे? यातील घटक मोजता येतात, त्याचा शेवट 10ला झालेला आहे, म्हणून सी शांत संच. खालील उपप्रश्न सोडवा. या ठिकाणी करणी 50 या करणीला सोपे रूप द्या. पूर्ण वर्ग असणारी संख्या 25 50 मधून 50च्या अवयवामध्ये आहे 25 दुनी 50. या ठिकाणी करणी 25 गुणिले 2, करणी 25, 25चं वर्गमूळ 5 आहे, म्हणून 5 करणी 2. 2 ही अपरिमेय संख्या आहे, करणी 2 ही अपरिमेय संख्या, म्हणून 5 करणी 2. करणी 50 या करणीचे हे सोपे रूप आहे. यू बरोबर 1 महिरूप कंसात 1 2 3 7 8 9 10 11 12. पी बरोबर 1 3 7 10. या ठिकाणी पी डॅश द्यायचं आहे. पी डॅश म्हणजे पीचा पूरक संच आहे. 1 3 7 10 हे पी मधले घटक सोडायचे. 1 3 7 आणि 10 बाकी सगळे पी डॅशमध्ये येणार. 2 8 9 11 आणि 12. ओके, हा पीचा पूरक संच आहे पी डॅश. खालील गुणाकार करा, कृती पूर्ण करा. त्यातला पहिला आहे अ. प्रश्न दुसरा अ. खालील कृती पूर्ण करा 2 गुणांचा आहे. आणि वरती आत्ताच आपण 2 गुणांचा हा अचूक पर्याय निवडा अ. आणि ब या ठिकाणी 2 गुणांचा पहिला म्हणजे प्रश्न पहिला 4 गुणांचा. आता प्रश्न दुसरा अ आहे 2 गुणांचा. गुणाकार करा म्हणजे कृती पूर्ण करायची. करणी 50 गुणले करणी 18 बरोबर. आता आपण 50 पाहिलं. करणी 25 इथं चौकड 25 दुनी 50 गुणिले करणी 9, 18साठी 9 गुणिले 2 इथं 25 वर्गमूळ 5, 9चं 3 म्हणून 5 करणी 2 आणि इथं 3 करणी 2 3. इथं 25 चौकडीत, इथं 2, इथं 3. 5 गुणिले 3 15 आणि करणी 2 गुणले करणी 2 2, 15 दुनी 30. 1 2 3 4 चौकटी प्रत्येकी अर्धा गुण 2 गुणांचा प्रश्न. ओके, प्रश्न पहिल्यातला दुसऱ्यातला ब आहे तो 4 गुणांचा आहे. त्याच्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत, प्रत्येक 2 गुण. जर यम बरोबर महिरेप कंसात 1 3 5, एन बरोबर महिरेप कंसात 2 4 6 तर यम संयोग एन बरोबर किती आणि यम छेद एन किती? यम संयोग एन म्हणजे यम आणि एन यांचं एकत्रीकरण. महिरूप कंसात 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. तुम्ही क्रमानं नाही लिहिले तरी 1 3 5 महिरूप कंसामध्ये 1 3 5 2 4 6 लिहिले तरी चालतंय. त्यानंतर यम छेद एन लिहायला सांगितलं आहे. यम छेद एन, यम आणि एनमध्ये एकही सामायिक घटक नाही, म्हणून यम छेद एन बरोबर 5. दुसरा आहे खालील परिमेय संख्या दशांश रूपातल्या 108 भागिले 101 भागिले 8. 10 साठी 8 1 8, 10 म्हणून 8 गेले उरले 2. 2 वर 1 घेतला 21 झाले. 8 दुनी 16, 21 मधून 16 गेले उरले 5. 5 वर 0 घेतले, संख्या संपलेली आहे. म्हणून 50 साठी 8 संग 48 12.6 पुढं असं. 50 म्हणून 48 गेले उरले 2. 2 वर 0 घेतले 20 झाले. 8 दोन्ही 16, 2 भाग झाला. 20 म्हणून 16 गेले उरले 4. 4 वर 0 घेतले 40 झाले. 8 45 बाकी 0 उरले, म्हणून 101/8 बरोबर 12.625. ओके, असा हा 4 गुणांचा प्रश्न पहिला. 4 गुणांचा प्रश्न दुसरा 6 गुणांचा आपण पाहिला. ओके,
प्रश्न तिसरा कृती पूर्ण करा. मग यामध्ये 3 गुणांचा आहे. कृती पूर्ण करा एकूण 6 चौकड्या असतात. पाहूया. 4/7 करणी 147 अधिक 3/8 करणी 192 वजा 1/5 करणी 75. 4/7 147 म्हणजेच 49 गुणिले 3 49 पूर्ण वर्ग आहे. अधिक 3/8 192 म्हणजे 64 गुणिले 3 3 इथं चौकडीत 64 गुणिले 3 192 वजा 1/5 75 म्हणजेच 25 गुणिले 3 3 चौकडीत 4/7 49 वर्गमूळ 7 7ला 7 जाऊन 4 येत आहे तिथं. 3/8 64चं वर्गमूळ 8 8ला 8 जाऊन इथं 3 करणे 3 येत आहेत. इथं 25चं वर्गमूळ 5 5ला 5 जाऊन वजा वर्गमूळात 3 म्हणजे वजा 1 वर्गमूळात 3. इथं यावरून 4 वर्गमूळात 3 अधिक यावरून 3 वर्गमूळात 3 वजा यावरून वर्गमूळात 3 1 वर्गमूळात 3. इथला करणे 3 करणे 3 करणे 3 सामाय काढलेला आहे. आतमध्ये 4 अधिक 3 वजा 1 4 चौकटीमध्ये. ओके. इथं 3 इथं 3 इथं 8 इथं 5 चौकटीमध्ये 1 2 3 4 झाल्या. इथं हे 4 आहे, हे 3 आहे, हे वजा 1 आहे. करणे 3 सामाय काढला आहे. 4 आणि 3 7 7 निघाला 6 चौकटीमध्ये आहे 6 करणे 3. ओके. प्रश्न तिसऱ्यातल्या ब मधला 3 गुणांचा प्रश्न आहे. शेजारील आकृतीमध्ये यू ए बी, चौथा आहे ए संयोग बी, पाचवा ए छेद बी, सहावा ए डॅश लिहा. या ठिकाणी यू मधले घटक आहेत. यू मधले घटक एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस आणि टी. ए मधले घटक आहेत एक्स वाय झेड एम एन. बी मधले घटक आहेत एम एन पी क्यू आर. यू लिहिला एकत्रित आत्ता सांगितलं. यू बरोबर महिरप कंसात एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी. ए मधले घटक आत्ता सांगितले एक्स वाय झेड एम एन. बी मधले सांगितले या ठिकाणी पी क्यू आर एम एन. ओके. ए संयोग बी मधले सांगितले या ठिकाणी एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. ओके. ए छेद बी, ए आणि बी मधले सामायिक घटक एम आणि एन सांगितले. ए डॅश लिहायचा आहे तो पी क्यू आर एस टी. पी क्यू आर एस टी. ए डॅश म्हणजे ए मध्ये नसलेले परंतु ए मध्ये असलेले. मग ए मध्ये असलेले एक्स वाय झेड एम एन सोडायचा, बाकी सगळे यू मध्ये आहेत पी क्यू आर एस टी पी क्यू आर एस टी. ओके. अशा पद्धतीनं. त्यानंतर शेवटचा प्रश्न चौथा आहे. खालील प्रश्न सोडवा. 4 गुणांचा आहे तो. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही, तर एकूण किती विद्यार्थी होते? समजा नंबर ऑफ ए बरोबर 50 विद्यार्थी आहेत इंग्रजी उत्तीर्ण, नंबर ऑफ बी बरोबर 60 विद्यार्थी आहेत गणित उत्तीर्ण, नंबर ऑफ ए छेद बी दोन्ही विषयात उत्तीर्ण 40 विद्यार्थी आहेत. सूत्र आहे. तर या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ ए संयोग बी काढायचे प्रश्नचिन्ह. सूत्र आहे ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. ओके. नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए किंमत टाकायची 50 अधिक नंबर ऑफ बी 60 वजा नंबर ऑफ ए छेद बी 40 आहे. 60 आणि 50 110. 110 मधून 40 गेले 70 उरले. ए संयोग बी बरोबर 70 विद्यार्थी कमीत कमी इंग्रजी किंवा गणित विषयात उत्तीर्ण झाले, म्हणजे एकूण 70 विद्यार्थी आहेत. कारण एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला नाही, म्हणून त्या वर्गामध्ये एकूण 70 विद्यार्थी आहेत. ओके. हा प्रश्न चौथा जो आहे तो 4 गुणांचा आहे. प्रश्न तिसरा ब 3 गुणांचा, अ 3 गुणांचा 6, 4 आणि 7 10. प्रश्न दुसऱ्यातला ब 4 गुणांचा 10 आणि 4 14. 14 आणि प्रश्न दुसऱ्यातला अ 2 गुणांचा 16 गुणांचा इथं झाला. आणि प्रश्न पहिला अ आणि ब 2 2 4 गुणांचा
म्हणजे या ठिकाणी 20 गुणांची ही चाचणी आहे. 20 पैकी 20 गुण पडावेत अशा पद्धतीची तयारी आपणही करा. अशा पद्धतीचे नमुना प्रश्न असतात. आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही नमुना चाचणी आपल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी जरूर पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर स्वतः लाईक करा. भोसले सर दाखले चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ अधिक प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.